सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आज 5व्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक आहे. 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 50 जागांसाठी मतदान होणार आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार मतदानाचा हक्क बजावत आहेत, परंतु भारतात राहून देखील बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री मतदानाचा हक्क बजावता येत नाही. यात आलिया भट्ट ते सनी लिओनीचा समावेश आहे. बॉलिवूडची सुपरस्टार आलिया भट्टला भारतातील निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क नाही, कारण तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नसून ब्रिटिश नागरिकत्व आहे. आलियाचा जन्म लंडन मध्ये झाला आहे, त्यामुळे भारतीय कायद्यानुसार तिला मतदान करता येत नाही. जॅकलिनचे वडील श्रीलंकेतील असून आई मलेशियाची आहे आणि तिचा जन्म बहरीन मध्ये झाला आहे, त्यामुळे जॅकलिनकडे श्रीलंकेचं नागरिकत्व आहे. या कारणास्तव जॅकलिनला मतदान करता येत नाही. नोरा फतेहीला सुद्धा भारतात मतदान करण्याचा अधिकार नाही. नोराचा जन्म मार्कोचा आहे. तिचे आई वडील देखील मार्को मधील आहेत, त्यामुळे तिच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे, म्हणून तिला भारतात मतदान करण्याचा हक्क नाही. करणजीत कौर म्हणजे सनी लिओनीचं खरं नाव आहे. तिच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे, त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये तिला मतदान करण्याचा हक्क नाही. बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ कडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिचा जन्म ब्रिटिश हाँगकाँग मध्ये झाला आहे. कॅटरीनाचे वडील मोहम्मद कैफ हे ब्रिटिश उद्योगपती आहेत, त्यामुळे हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी करिअर करूनही कॅटरीनाला भारतात मतदान करता येत नाही. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार सह अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.